वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आजचे गुड मॉर्निंग हॉस्पिटलमधून. आम्ही काल तुम्हाला माहितीच आहे डायलिसिस यांचं काल झालं होतं. त्याच्यानंतर त्यांचं ऑपरेशन बाकी होतं. मग आम्हाला काल 6 वाजता फोन आला की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. तर मग नंतर मी कामावरून घरी आली आहे, म्हणतात मला ॲडमिट व्हायचं आहे सांगितलं आहे. मग आम्ही खाऊन पिऊन आमचं आवरून रात्री 9-9:30ला ॲडमिट व्हायला आलो. रात्री एवढे व्हिडिओ नव्हते घेतले. त्याच्यानंतर त्यांची थोडी प्रोसेस होती, ॲडमिशन फॉर्म भरा, हे भरा, त्यांचे इंजेक्शन वगैरे द्या, ते दिलं. तर आता वाजलेत 7. तर आता मी थोडीशी येऊन इथं बसले ना हॉस्पिटलमध्ये. माहिती आहे झोप पण येत नाही. एवढं कसं तरी होतं तर रात्रभर डोळे लावतो आहे पण झोपच येत नाही. त्याच्यानंतर खूप कसं तरीच होतं. तर मी किती 12-1पर्यंत त्याच खुर्चीवर बसली होती. त्याच्यानंतर थोडा आत जाऊन झोपली. सकाळी उठली. आता त्यांचं ऑपरेशन आहे तर त्यांना 8 वाजेपर्यंत काही ना काही द्यायचं आहे. वरचं कॅन्टीन आहे ते 1 तासाने चालू होणार आहे. तर मग मी आता त्यांना बोलले तर ते बोलते 1 तासाने चालू होईल. मग त्याच्यापेक्षा मीच जाऊ, काहीतरी बाहेरून घेऊन येते, इडली वगैरे. चला पटकन. नंतर कसं त्यांना 8 वाजेपर्यंत ते पाणी वगैरे द्यायचं. त्याच्यानंतर ऑपरेशन होईपर्यंत काहीच द्यायचं नाही. 11 वाजता त्यांचं ऑपरेशन आहे. मग त्याच्यानंतर ते ऑपरेशनला गेले. त्याच्यानंतर मग मी कामावर जाईन. मग घरून कोणतरी येईन त्यांच्यासाठी थांबायला. कारण की सॅटर्डे माझ्या पण भरपूर सुट्ट्या झाल्या आहे. तर म्हणून मी सुट्टी नाही घेणार आहे. मग त्यांना ऑपरेशनला नेलं 11 वाजता का मग मी पण कामावर जाईल. थोडी लेट जाईन पाहिजे तर 15-20 मिनटं या अर्धा तास लेट जाईल. बघू आता. चला पहिले त्यांना नाश्ता घेऊन येते जाऊन. आवडली का तुम्हाला इडली? चांगली इडली. ते बोललो ना आम्ही चाललो आहे ऑपरेशनला. बोला चला. आता कसं वाटतं तुम्हाला ऑपरेशन करायला? चला जय. अच्छा रडू ऑपरेशनसाठी चालले, घाबरू नका. आता घाबरू ते काही पाय घाबरते. तू नको घाबरू. कशाला घाबरू? जा बाय. 5 मिनिटं. अरे काय नाही होणार, लगेच येणार तुम्ही बाहेर 10-15 मिनिटं. मला माहिती वर्षा मी काय घाबरत नाही. आम्ही त्यांच्या ऑपरेशन घेऊन बसतो. बाय. आता OTमध्ये यांना 11:15 वाजता नेलं होतं. आता 1:30 वाजत आले तरी अजून काही माहिती नाही. मी OTच्या बाहेरच बसली आहे. थोडीशी ओली इथं, कारण की तिथं बसून आहे ना खुर्चीवर खूपच मला भूत मरल्यासारखं होत होतं. मग थोडंसं मी इथं उभी राहिली तर बोलली समोरच OT, म्हणजे कोणी आवाज दिला तर मला दिसतं नाही. एकच म्हणजे 2-3 पावलंच आहेत. आणि मी कामावर जायला निघाली होती. त्यांनी मधून मला एक निरोप पाठवला तर तू जा कामावर, कारण की आज सॅटर्डे आहे. मला कामावर माहिती सॅटर्डे संडे सुट्टी नाही भेटत. मी किती सुट्ट्या घेतल्या मध्ये. तर त्याच्यानंतर मी त्यांना बोलले ठीक आहे बाय, मी जाते. पण त्याच्यानंतर डॉक्टर बोलले का त्यांना एकटं सोडू नाही शकत, कारण की ऑपरेशन चालत असताना एखादी जण बाहेर पाहिजेच. आणि काही लागलं किंवा कधी ऑपरेशन कसं होतं काय नाही ते सर्व बोलायला, त्याच्यानंतर काय असतं ते एक्सरसाइज वगैरे सांगायला. त्याच्यानंतर ते मला बोलले तू जा, मी बघून घेईन. मी नको बोलली त्यांना. मी बोलली नको. त्याच्यानंतर मी खाली गेली. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं, मी पहिले मॅडमला फोन केला, मॅडम मी 12 वाजता येते. बोलतात ठीक आहे. मला वाटलं 12 वाजेपर्यंत त्यांचं ऑपरेशन होऊन जाईल. काही झालं नाही. आता 1:30 वाजला तरी अजून आतमध्येच आहे, ते ऑपरेशनच चालू आहे. त्याच्यानंतर मी बोलले जाऊ दे. मग मी मॅडमला फोन केला, आजच्या दिवस मॅडम ॲडजस्ट करा. बिचारी माझी मॅडम तरी खरंच खूप चांगले, माझं म्हणतात ना त्यांना तरी कळतं एका जाऊ दे तिचं आता एवढं मागं आहे हे. तर बोलले ठीक आहे तू उद्या ये, आज घे सुट्टी. कारण की मला वाटलं होतं कोणी येईन थांबेन, तर मग त्याच्यानंतर कोणी नाही थांबलं. तर त्यांचं ऑपरेशन आज चालत राहील तर मी जाऊन कामावर जाईन. तर घरून कोणतरी येईन. पण नंतर जाऊ दे आता. मीच मॅडमला फोन करून बोलले काय करू, त्यांना एकटं सोडून जायलाही हे वाटतं. कारण की डॉक्टर लोक बोलतात आता, म्हणजे जे माझे संती पेशंट होते
त्यांच्या आईचं इथं ऑपरेशन केलं, ते सक्सेस नाही झालं. तर मग त्यांचं पण खूप मोठी लाँग प्रोसेस चालली. तर मग त्याच्यानंतर मम्मी बोलली जाऊ दे, मला मनच नाही झालं. मग बोलली मी ठीक आहे थांबते, आता बघू त्यांचं ऑपरेशन झालं त्यांनाच भेटून काय बोलतात बघू. चला आता वेट करू त्यांचा. बाहेर फेऱ्या मारून मारून कंटाळा आला होता, खुर्चीवर बसले त्याच्यानंतर इथं फेऱ्या मारत होती. म्हणजे बघू आता ते आल्यावरच आपल्याला सांगतील त्यांना लागत होतं का नव्हतं लागत. जाऊ दे, चला भेटते तुम्हाला ते आल्याच्या नंतर. झालं ऑपरेशन झालेलं आहे. तर मला तर वाटलं कसं वाटलं तुम्हाला, लागलं का? काही वर्ष इथे फक्त वाटत होतं, बाकी मी वशमध्ये होतो. काय बाकीचं वाटत होतं? चालत होतं, मला काय वाटत नव्हतं. डोळे उघडे होते तुमचे? उघडे होते, मला काय वाटत नव्हतं. फक्त तो ऑफ माझं होता ना ते कळत होतं मला. डॉक्टरचं नाव काय होतं तुमचं? ते नवले. तुम्हाला माहिती आहे ते डॉक्टर कोण आहेत? कोण? मी ट्रीटमेंट घेतलेले डॉक्टर आहेत ना, त्यांचे मिस्टर आहेत. केसर हां, मी आत्ता बाहेर भेटली त्यांना. हां, पण तुम्हाला लागलं बिगलं का? लागलेलं आहे. चांगले डॉक्टर होते. म्हणजे कसं महसूस होत होतं तुम्हाला? इथे काय नव्हतं वाटतं, फक्त ते स्पीड पडत होतं ना ते वाटत होतं, काहीच नाही. आणि ते माझं भागात ते काय बोलतात त्याला, टाके मारतात. नाही टाके नाही, मग ते असं वाचताना समजतं, क्लिप लावतात बोलले ना. वाटतं मला चांगलं वाटलं. ऑपरेशन इज सक्सेसफुल. ऑपरेशन इज सक्सेसफुल. चांगलं झालं ना. हां, आणि आता जेवायला सांगितलं मला, जेवण दे बोलले ते. तू तर त्यांना आता स्वतःला विचार, जाऊन जेवण वाढून आणतात. बाहेर पण आले बघा, बाहेर आलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना भूक लागली बोलतात ना. ओटी आहे, माणूस एवढं जोर जोरात ओरडतं ना, घरांगण समजतं हॉस्पिटलला. तर मला तरी 2 मिनटं येऊ दिलं नसेल. बिचारे ते माझ्या मॅडमचं बोलवतं, बोलले येऊ नको, सुट्टी दिली म्हणून. त्यांचं ऑपरेशन झालं आहे, तर बोलतात मला एवढं काही लागलं नाही, थोडंफार जाणवत होतं. आता बाहेर नाही तर ठेवलं इथं जास्त आपण बोलू पण नाही शकत, नसेल थोडे व्हिडिओ तरी घेता आले. तर मी बाहेर बसते, नंतर ते आल्यावर वरती आता ICUमध्ये नेते ना. बघू आता ICUला नेतात का जनरल वॉर्डला नेतात, मग त्याच्यानंतर बाकीच्या गप्पा मारू. नंतर टॉयलेटला घेऊन जाते, भेटते तुम्हाला तेवढ्या मी. अशी लोळली मी बघा हे माणूस. कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतं जरा. काय बोलू, बायको माझी चांगली काळजी घेते, झोपा काढते माझ्या बाजूला बसून. सुट्टी घेऊन तुझ्या संधी फिरत होती, ते तुला डोळ्याने दिसलं नाही? फिरत होती तू, अजून काय केलं? या अशा माणसांना ना जिंदगीत करू नये. झोपी सकाळी झोपली, अजून काय कामाला जायची, तू थांबत होतं ना. तुला बोललो कामाला जा. माणसाची किरकिर कधीच थांबणार नाही. आता 2:15 झाले, त्यांना खाली आणलंय, जेवले वगैरे. माझे जावं माझे दीर आले होते, ते थोडा टाईम थांबले, तर ते घरी गेले. तर आता मी पण डॉक्टर वगैरे चेक केला, मग आता संध्याकाळी घरी जाईल, कारण की उद्या कामावर जायचं. आज तर माझ्याकडून नाही झालं. आणि तुम्हाला सांगू मी कालची झोपून डोकं नुसतं जाम झालं. मी आता वरती जाते, कुठेतरी कॅन्टीनवरती काहीतरी खाऊन येते. चला. वडापाव कुणाच्या पैशाचा? तुमच्या पैशाचा काय? मग काय करू, कॅन्टीनवर काहीच जेवण नाही. अख्खे खोदून ठेवले कॅन्टीन, तेवढं तरी खाऊ. किती वाजले आता? 5 वाजले. मग सकाळी किती 200 वेळाची इडली कोणी खाली? माझ्या तू नवऱ्याने. खाल्ली का? हां, खोटाडे लोकांना सांगते मी खाल्ली. मला इडली आवडत तू नाही, शहाणपणा करते आणि मला बोलते. हां, कारण की तुझे टाके पिकतील. तुला वडापाव खायचं पडलंय. माझ्यावरती आहे. हाय फ्रेंड, आता मी घरी आली. त्यांचं ऑपरेशन वगैरे झालं. 5 वाजता त्यांना बोलली मी घरी जाते, कारण की काल रात्रीची मी तिथं होती. त्याच्यानंतर आंघोळणे पांघोळणे गरम एवढं होत होतं ना,
तर गरमीने खूप म्हणजे खूप असं वाटायचं बापरे भरपूर माणसाचा जीव निघून जाईन असं वाटत होतं. मग त्याच्यानंतर मी घरी आली, थोडेफार कपडे वगैरे तिथे धुवून घेतले कारण की उद्या कामावर जावं लागेल. त्याच्यानंतर मग बोलली एक काम करते, थोडेफार कपडे होते आमचे शाळेचे वगैरे होते त्याचे माझे, ते थोडेफार धुवून घेतलं. आंघोळ वगैरे करून एवढं छान वाटतंय काय सांगू तुम्हाला. तर आता मी अजून 1-1.5 तास घरात थांबेन, 7, 7:30, 8ला मग मी तिकडे जाईन कारण की त्यांना जेवण वगैरे हॉस्पिटलमधून येणार आहे. तर हात आहे फक्त तो त्यांना सरळ ठेवायला लावला आहे. बाकी त्यांचं ऑपरेशन खूप छान झालं, खूप म्हणजे म्हणतात ना देवाच्या कृपेने काहीच अडचण नाही आली. खूप छान ऑपरेशन झालं. आणि मला खूप कमेंट येत होता, ताई काय झालं दादाला, वहिनी काय झालं दादांना. तर तुम्हाला ते आम्हाला स्वतःला माहिती नव्हतं काय झालं. आता 10 दिवस पहिले ते असेच नॉर्मल आजारी होते. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यांची तब्येत एवढी खराब झाली तिकडे, तर खूप आमची धावपळ झाली, सांगूही शकत नाही तुम्हाला मी किती धावपळ झाली, काय झालं. त्याच्यानंतर म्हणतात ना असा दिवस आमच्यावर तो एक दिवस होता ना, तर सांगूच शकत नाही. म्हणजे का त्या दिवशी काय 6 जून काय आमच्यावर बितली आम्ही विचारही करू शकत नाही त्या दिवसाचा. आता म्हणतात ना 1% जीव त्या माणसाचा नेला होता आम्ही हॉस्पिटलमध्ये. देवाच्या कृपेने खूप छान त्यांची तब्येत सर्व बरोबर झाली. पण एवढं आहे का त्यांना आता म्हणतात ना त्यांची एक किडनी छोटी आणि एक मोठी झाल्या म्हणून त्यांना आता डायलिसिस करायला सांगितलं. तर नीटनेटकं डायलिसिस करतील, नीटनेटकं खाणपिण ठेवतील, सर्व पथ्य पाणी पाळतील, तर पुढे जाऊन कदाचित बंदही होऊ शकते. पण आत्ताच असं बंद होईल म्हणून हे मनामध्ये ठेवून जर पुढं चाललं तर ठीक आहे ना. तुम्ही पथ्य पाणी पाळणं तर ठीक आहे, ते तोंडावर ताबा नाही ठेवणार तर मग पुढं नाही सांगू शकत ना आपण. तर नीटनेटकं करतील तर ठीक आहे. आता त्यांना डायलिसिस बघा, सर्व आजार परवडतात पण डायलिसिस खरंच खूप परवडत नाही. आता मी 15 दिवस झाले कंटिन्यू, माहिती तुम्हाला 15 दिवसापासून ना कामावर आता 3 दिवस गेली नाही. तर आज त्यांचं ऑपरेशन होतं. म्हणतात ना 15 दिवस झाले त्यांच्याच मागं लागलो, सर्व घरभर त्यांच्या मागं लागले. आणि एक माणूस तर आजारी पडतो पण त्याच्या मागं माहिती अख्खं फिर ते तर बेडवर झोपून राहतात. पण काल मी 5-5:30ची उठलेली सकाळी, त्यांची डायलिसिस होती, तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर विचार करा 5:30ची उठलेली, त्याच्यानंतर मी सकाळी कामावर गेली, त्याच्यानंतर तर रात्री आली, थोडी जेवण वगैरे केलं आणि लगेच त्यांना घेऊन ॲडमिट करायला गेली कारण की त्यांचं ऑपरेशन होतं म्हणून. त्याच्यानंतर मी रात्री 12-1 वाजेपर्यंत बाहेर खुर्च्यांवर बसली होती. तर का एवढं गरम होतं तर त्याच्यानंतर मच्छर वगैरे असे चावायचे ना काय सांगू तुम्हाला. त्यांना तर काय आरामशीर पंखा डोक्यावर आणि म्हणतात ना बेड वगैरे देतात, पण जो थांबतो त्याला तर काही सुविधा नसते. त्याला बघावं लागतं. 1-1:30पर्यंत बाहेर बसली आणि फोनला बॅटरी पण नव्हती तर मोबाईलही बघू शकत नव्हतो. थोडाफार फोन बघितला, त्याच्यानंतर मग जाऊन बोलले अरे कुठं झोपणार, मग त्यानंतर जाते का घरी, थांबते का घरी. पण पेशंट सांगते एक जण थांबावंच लागतं, ते एक असतं. म्हणतात ना एक माणूस आजारी पडतो पण त्याच्या मागे ॲटोमॅटिक सर्व आजारी पडतं. 15 दिवस झाले त्यांच्या मागं करतोय आम्ही, माहिती आहे तुम्हाला. तर काय ना आता देवाच्या कृपेने सर्व तब्येत ठीक झाली त्यांची. पण काय ना किडनी नीटनेटकं काम करत नाही म्हणून त्यांना डायलिसिस सांगितलं आहे. आता त्यांचं डायलिसिस म्हणतात ना 2 दिवस सोडून असतं, हप्त्यात 2 दिवस डायलिसिस सांगितलं. मला तरी वाटतं ना जगात सर्व आजार परवडतात पण दुश्मनालाही डायलिसिस देऊ नको. मी 15 दिवस कसे काढले ना ते डायलिसिस ऐकून माझ्या जीवाला माहिती. डायलिसिस असं आहे ना, म्हणजे तुमच्या हातात जोपर्यंत पैसा तोपर्यंत तुमचं पेशंट खूप हसतं खेळतं. पैसाच नसला तर तुम्ही काय करणार. एक गोष्ट रोज माणूस आणून तरी कुठून पैसा. पण जाऊ दे, चांगले विचार करून पुढं चालायचं. आणि हा फालतू पोरगा झालाय माहिती तुम्हाला, नुसतं बाहेर माईक. चला मग आता मी थोडासा आराम करते मग नंतर जाते तिकडे. तुम्ही सर्व मला कमेंटमध्ये ते सांगत होते दादांना काय झालं म्हणून मला थोडीशी एक क्लिप टाकावं लागली कारण की सर्व कमेंट येत होते मला, तुम्ही येत नाही, तुमचे व्हिडिओ येत नाही. तर खरंच मी 15 दिवस झाले खूप हॉस्पिटलचे चक्कर काढते म्हणून माझे व्हिडिओ येत नाही. एखादी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते तो पण 1 दिवसाआड 2 दिवसाआड येते. तर नक्की तुम्ही सपोर्ट करा. आणि त्यांचं आज ऑपरेशन होतं पिस्तुलाचं, जे डायलिसिस करतात ना तर त्यांच्या मानेतून डायलिसिस होते आज. तर पिस्तुला केल्याच्यानंतर हातातून होईल, तर त्या पिस्तुलाचं ऑपरेशन होतं आज. चला मग आता 15 दिवस लय कंटाळा आला मला हॉस्पिटलचे चक्कर काढून. बघू आता हे काय करतात. मी अंशूला आणलं अंशूला भेटायचं तो बोलतो मम्मी बघा डॅडीला भेटायचं. आईने बिस्किट केवढे पाठवले दाखवले. ते फोन करून म्हणतो ते मम्मी वर्षा बिस्किट घेऊन ये. आईने केवढे बिस्किट पाठवले बघा दाखवले. बघू आता बिस्किट बघून काय रिॲक्ट करते. सांगू मी आलाय. आईने बिस्किट बघा केवढे पाठवले.
आई बोलली त्याला लय बिस्किट लागतात, दे रे आमच्या आई दाढेकडे. 2-3 बिस्किट बार टाकतात जास्त आत. हे औषध तू बस इथं चादर टाकली. हा काय नाही होत, हात लावला आम्ही. कसं होतंय रे, कसं वाटतंय आमचे ते व्हायब्रेट होतं ना. चला आता आम्ही यांच्याशी गप्पा मारतो. डब्बा आणलाय आईंनी, त्यांना एवढे बिस्किट पाठवले. ते बोलले बिस्किट बोलला जा माझ्या पोरला 200-250 रुपयाचे बिस्किट घेऊन. आज हा बेड खाली झाला म्हणून आम्हाला बसायला तरी जागा नाही, तर काल तर मी खाली बसली. बस बेटा इथं. आता तुझ्यासाठी आहे. मी नाही झोपणार. तू आता कोणा तुला मला 6 वाजता बघायचं. काय 6 वाजता अपलोड झाला का? थांब, मला तेवढं एवढी. अंश कसं वाटतं तुला जेवण इकडे हॉस्पिटलमध्ये? तुम्ही जेवता थोडं, मला जेवायचंच नाही. आम्ही जेवतो. हां. आमचं ते आवडतं जेवण भेटलं ना त्याला. फ्राईड राईस त्याच्या गाडी करून त्याला दे, त्याला दे. देऊन टाका. फ्राईड राईस दे पोरला. मला माझ्या हाताने मी घेईन.